नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत कैरीची चटपटीत चटणी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा। इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। अशा कैरीचं सीजन आहे आता सध्या। आणि इथं थोडीशी हळद घेतलेली आहे। तर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत 50 ग्रॅम। थोडेसे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत। हे 50 ग्रॅम शेंगदाणे आहेत। आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। चला मग आता आपण कैरी कट करून घेऊया। कैरी कट करून घेते। आपल्याला कैरी कट करून कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ती मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला। कैरीचा अगोदर असं देठ काढून घ्यायचं आहे बघा। असं थोडं गोल असं काढून घ्यायचं आपण। इथं चीक असतो। बघा मी कैरी अशी कट करून घेते। आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे। अशा प्रकारे आपण सर्व कैरी चिरून घेतलेली आहे बघा। आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरीच्या फोडी घालून घेऊया। याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद। अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी इथं। चवीनुसार मीठ, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत। तर 2 मिरची घालणार आहे मी। तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला घालायच्यामध्ये एखादी घालायची असेल तर तुम्ही कमी तिखटवाली मिरची घातली। मी इथं 2 अशा मोडून मिरच्या घालते ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये घालून घेऊया शेंगदाणे, थोडीशी अशी कोथिंबीर घालते। त्याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि चटणी मिक्सरवर आपण बारीक करून घेऊया। आम्ही असं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, मिक्सरवर बारीक करून घेतले। याला एकदा आपण हलवून घेऊया। आणखीन एकदा आपण याला बारीक करूया। थोडंसं जाडसर वाटते अजून। अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे चटणी। याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाही बघा मी। पाणी न घालता चटणी बारीक करायची आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा तयार झाली आपली कैरीची चटपटीत तोंडी लावण्यासाठी चटणी। जेवताना तोंडी लावण्याला खूप छान लागते ही चटणी। तुम्ही पण नक्की बनवून बघा।